नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 16 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेची गुड न्यूज। कोयना एक्सप्रेस होणार आता 19 डब्यांची। 25 जूनपासून 3 डबे कायमस्वरूपी वाढणार। मायानगरी आणि देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या कोल्हापूर मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। वर्षभर कायम हाऊसफुल राहत असलेल्या कोयना एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय रविवारी दुपारी 3 वाजता रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे। 25 जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। आता ही एक्सप्रेस 19 डब्यांची होणार आहे, त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिवसा उजेडात मुंबईला जाण्यासाठी तसेच मुंबईतून पश्चिम महाराष्ट्रात दिवसा उजेडात येण्यासाठी कोयना एक्सप्रेस ही हक्काची रेल्वे आहे। गेली अनेक वर्ष ती अखंडितपणे धावत आहे। कायम हाऊसफुल असलेल्या या कोयना एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती। त्यानुसार रेल्वे बोर्डाने आता निर्णय घेतला असून मध्य रेल्वे प्रशासनाने 2 अतिरिक्त स्लीपर क्लास कोच आणि 1 अतिरिक्त जनरल सेकंड क्लास कोच हे एक्सप्रेसला वाढवले आहेत। आता 19 डब्यांची ही एक्सप्रेस होणार असून त्यामध्ये 1 फर्स्ट एसी, 2 एसी 3 टियर, 2 एसी चेअर कार, 6 स्लीपर क्लास, 4 सेकंड सिटिंग, 4 जनरल सेकंड क्लास लगेजसह व रेल्वे मॅनेजर ब्रेक व्हॅनसह ती धावणार आहे। 11:29 क्रमांकाची कोयना एक्सप्रेस 25 जून रोजी 19 डबे घेऊन मुंबईकडे धावणार आहे, तर मुंबई येथून 11:30 कोयना एक्सप्रेस ही दिनांक 28 जूनपासून नियमित स्वरूपात 19 डब्यांसह धावणार आहे। मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे। स्लीपर क्लास ऐवजी जनरल सेकंड सिटिंग डबे वाढवणे आवश्यक होते, मात्र ते वाढवण्यात आलेले नाहीत। त्याऐवजी 3 डबे वाढवले आहेत। निश्चित आमची मागणी काही अंशी मान्य झाली आहे, मात्र सिटिंग डबे वाढवावेत अशी मागणी कायम असल्याचे प्रवाशांनी सांगितले। तब्बल 118 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या लासुर्णे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे अभिनव पद्धतीने स्वागत, शैक्षणिक साहित्याचे वितरण। लासुर्णे तालुका कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला तब्बल 118 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे। या शाळेने अनेक प्रख्यात विद्यार्थी घडवले असून ते देश पातळीवर यशस्वी झाले आहेत। अशा या गौरवशाली शाळेमध्ये शनिवारी सकाळी अभिनव पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा देत असताना त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले। शाळा परिसर पाहून मान्यवर हरकून गेले व आपल्या शालेय जीवनातील आठवणी त्यांनी व्यक्त केल्या। यावेळी विद्यार्थ्यांशी आणि त्यांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्यात आला। जिल्हा परिषद केंद्र शाळेला आवश्यक ती मदत केली जाईल। शासन स्तरावरून तसेच लोकसहभागातून या शाळेचा विकास केला जाईल अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले व शाळेच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला। एकूणच शाळा प्रवेश हा सोहळा लासुर्णे गावासाठी एक पर्वणीच ठरला। मान तालुक्यात ड्रोनसारख्या फिरत्या तबकड्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडाली। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून इन्कार। बारामती, फलटण पाठोपाठ मान तालुक्यात गेले 4 दिवसांपासून रात्रीच्या वेळी अनेक गावांमध्ये ड्रोनसारख्या तबकड्या फिरतात अनेकांनी पाहिल्या आहेत, त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे। मान तालुक्यावर नेमका कोणाचा वॉच आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। याबाबत पोलिसांना किंवा इतर कोणत्याही यंत्रणेला याबाबत काहीच माहिती नसल्याने नागरिकांची मात्र सध्या चांगलीच झोप उडाली आहे। रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। अनेकांनी दहिवडी पोलीस ठाण्यात धाव देखील घेतली आहे। मान तालुक्यातील मोगराळे, बिजवडी, तोंडले, वारगुड, कुडकजाई, खोकडे, बोथे, मलवडे, आंधळी, टाकेवाडी, पांगरी, वावरहिरे, थदाळे, रानंद, कारखेड, संभूखेड आदी गावांमधून अनेक लोकांनी या ड्रोनसारख्या दिसणाऱ्या तबकड्या पाहिल्या आहेत। सर्वसामान्य नागरिकांच्या समजानुसार ड्रोनच्या माध्यमातून चोरीसारखे प्रकार करण्याच्या उद्देशाने या तबकड्या फिरत असल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे। त्याचबरोबर भारतीय सुरक्षा यंत्रणेचा हा काही गोपनीय सर्वे तर नाही ना असा देखील अंदाज सुशिक्षित लोकांमधून लावला जात आहे। हा नेमका काय प्रकार आहे याचा थांगपत्ता अद्यापही कुणाला लागला नाही।
नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये यासाठी आता पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे। रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस दलाने नागरिकांना सतर्क राहावे, मात्र भयभीत होऊ नये असे आवाहन केले आहे। गावोगावच्या नागरिकांनी याबाबत माहिती दिली आहे। तसेच स्थानिक पोलीस पाटील यांना पोलीस ठाण्याला देखील कळवले आहे। या प्रकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस दल करत असल्याची माहिती दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। याविषयी अफवा पसरवणारे तसेच भीतीदायक वातावरण निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर रात्रगस्त पथके तयार करत वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे। ड्रोनद्वारे होणाऱ्या हाय प्रोफाईल चोऱ्या या केवळ चित्रपटात पाहायला मिळतात, मात्र वास्तवात हे आजपर्यंत कोणालाही शक्य झालं नाही। या रात्रभर भुरूभुरू उडणाऱ्या ड्रोनसारख्या तबकड्यामधून आतापर्यंत चोरी किंवा इतर कोणताही गैरप्रकार झाल्याची नोंद सातारा जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात झालेली नाही। काही दिवसांपूर्वी बारामती, इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर, फलटण तालुक्यातील गिरवी या भागात ही ड्रोन कॅमेऱ्यासारख्या तबकड्या फिरत असून याद्वारे हेरगिरी करून चोऱ्या होण्याच्या भीतीने नागरिक घाबरून गेले होते। मात्र ती प्रशिक्षण घेणारी विमाने असल्याचे समजल्यावर त्या ठिकाणावरील नागरिक शांत झाले होते। एकंदरीत या प्रकाराबाबत पोलीस दलाने तपास करून नागरिकांच्या मनातील भीती घालवावी अशी मागणी होत आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन। मी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की गेल्या 2 दिवसांपासून पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावांमधून नागरिकांचे फोन येत आहेत की आकाशामध्ये ड्रोन दिसत आहेत, तसेच काही तबकडी वगैरे दिसत आहेत। या अनुषंगाने 2 दिवसांपासून आम्ही आमच्या सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच गोपनीय माहिती काढून माहिती घेत आहोत। या अनुषंगाने कोणतीही ठोस माहिती अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाहीये। तरी मी या व्हिडिओमधून सर्व जनतेला हे आवाहन करत आहे की कृपया कोणीही अफवा पसरू नये, तसेच कोणीही चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित करू नये। असे करणे हे म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे। या अनुषंगाने ठोस माहिती प्राप्त होताच आम्ही याबाबत माहिती देणार आहोत। या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दलातील फलटण तालुका तसेच आपल्या मान तालुक्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व पोलीस यंत्रणा अधिकची माहिती घेत आहोत। तरी या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच आपली गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व कृपया कोणीही चुकीचा मेसेज किंवा लोकांमध्ये भीतीचे वातावरण होईल अशा प्रकारचे कोणतेही संदेश प्रसारित करू नये। आझादपूरमध्ये शेतात पेरणी करण्याच्या कारणावरून एकाच कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी, 5 जण जखमी, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आझादपूर तालुका कोरेगाव येथे रविवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घोडबेन नावाच्या शिवारातील गट क्रमांक 191 मध्ये तुम्ही पेरणी करायची नाही असे म्हणत चुलत्यांसह त्यांच्या कुटुंबातील 3घांनी मिळून पुतण्यास बेदम मारहाण केली। यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी 6:15 वाजता मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवाजी काटे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की शेतामध्ये पेरणी करत असताना चुलते हिंदूराव बळवंत काटे, चुलत भाऊ किरण हिंदूराव काटे, चुलती अनुसया हिंदूराव काटे हे सर्वजण तिथे आले व त्यांनी तुम्ही पेरणी करायची नाही असे सांगितले। यावर दरवर्षी आम्ही या शेतामध्ये पेरणी करतो, यावर्षी पण आम्ही पेरणार असे शिवाजी काटे यांनी म्हणताच किरण काटे यांनी डाव्या हातावर मारहाण केली, तर हिंदूराव काटे यांनी विजय काटे यांच्या डोक्यात मारून जखमी केले। तसेच चुलते सुरेश काटे यांच्या उजव्या पायावर मारून जखमी केले। त्याचबरोबर आई अंजना हिला लाथाबुक्यांनी मारहाण करून ढकलून दिले। त्या खाली पडल्या असून त्यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावर व डोक्याला दुखापत झाली आहे। या मारहाणीत शिवाजी काटे, अंजना प्रकाश काटे, प्रकाश बळवंत काटे, सुरेश बळवंत काटे व विमल सुरेश काटे हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात हिंदूराव बळवंत काटे, किरण हिंदूराव काटे व अनुसया हिंदूराव काटे या 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विक्रांत लावण तपास करत आहेत।